नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे बनवलेलं आहे मी फ्राईड सोयाबीन. खूप छान झालेलं आहे, खूप टेस्टी झालेलं आहे. दिसायला पण बघा किती सुंदर दिसत आहे आणि टेस्टला पण खूप छान झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि याचीच मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. चला तर याची रेसिपी बघूयात. हे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद, हे लाल मिर्च पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्या पिठामध्ये. हे एकजीव केल्यानंतर इकडे मी तोपर्यंत हे सोयाबीन भिजायला टाकले होते गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आणि ते भिजलेले आहेत. आता याचं पाणी पिळून घ्यायचं, चांगलं पाणी त्याचं पिळून घ्यायचं सगळे. आता हे मी सगळे पाणी पिळून घेतलेले आहे त्याच्यातले. आता हे त्याच्यावरती मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ते पूर्ण याच्यामध्ये मिक्स करायचे आहे ती सोयाबीनला. आणि जे हे पीठ हे मिक्स करून ठेवलं होतं मसाले टाकून, ते पीठ याच्यावरती त्यांनी कोट करून घ्यायचं आहे सोयाबीनला. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा मी पूर्ण मिक्स करून घेतलेले. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, हे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे चांगले फ्राय करून घ्यायचे. असे कुरकुरीत फ्राय करायचे आहेत व्यवस्थित ते. हे बघा या पद्धतीने दिसत आहे. हे सगळं करून घेतलेलं आहे मी. छान असे फ्राय झालेले आहेत बघा. परत एक दाखवते तुम्हाला जरा लाईट लावून. हे बघा आता हे तळून घेतले. त्याच कढईमध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे आणि एक कांदा टाकलेला आहे, हे पत्ताकोबी, शिमला मिरची. आता हे चांगलं तेलामध्ये फ्राय करायचं आहे. आणि हे मी चाट मसाला टाकलेला आहे त्याच्यावरती. चाट मसाला नाही टाकला तरी चालेल, मी टाकलेला आहे. आणि हे असं फ्राय नाही केलं तर चालेल, असेच पण खायला ते खूप टेस्टी झाले होते. मुलं तर असेच खात होते, पण मी नंतर याला अशी फोडणी दिली आणि हे सोयाबीन टाकलेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आवडले की नाही. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आता किती सुंदर दिसत आहे. हे चवीनुसार मीठ वरतून. वा, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.